ऐक ना, मला काय वाटतं माहिती बाळा, लय दिवस झाला आपण कुठेतरी फिरायला नाही गेलो, असं मस्त फिरायला जायला पाहिजे कुठेतरी, आहे का ना. मला पण नेमकं काय होतंय, जॉब नाही त्याने काही टाइमच भेटा ना. आता हा एक 8-10 दिवस सुट्टी नाही का ऑफिसला, जाऊ कुठेतरी फिरायला. कुठून येता मग? तू सांग कुठं जायचं आता, तुला फिरायचंय ना. लय सारखी माग लागते, मला फिरायला नेत नाही, इकडे नेत नाही, तिकडे नेत नाही. जाऊ मग आता, तू सांग कुठं मला नाही जायचं. विचारायला पाहिजे बायकोला कधी सरप्राईज पण द्यायचं की चल आपल्याला या ठिकाणी जायचंय म्हणून न्यायचं, फिरायला न्यायचं जरा. पण तुम्हाला येतच नाही ना मला सरप्राईज देता तरी. अगं येडी, जर मी तुला अचानक घेऊन गेलो आणि तुला ती जागा नाही आवडली तर परत म्हणजे आणून आणला असं थोडी असतं, नवऱ्यांनी नेलं म्हणलं आवडणार नाही असं शक्यच नाही. असं काही नसतं, आवडणार नाही. परत वरनं तुमची टुमणी ऐकायची काय, मला माहित नाही का तुझी टुमणी कसली. बस आता तुम्हाला असं म्हणायचं का मी टुमणे मारते? लय मारती जरा प्रेमाने बोला ना, मग नुसतं सारखं चिडचिड करते. फिरायला नेताना सुद्धा आता चिडचिड केली का? आता चांगल्याने म्हणलं एखादा प्लॅन काढ कुठाला तरी मस्त, एखादं लोकेशन बघ तिथं. तूच सांग कुठं जायचं. कोकणात जायचं, कोकणात चालते. कधी म्हणजे आता लगेच 1-2-3 दिवसात जावं लागेल आपल्याला कोकणात बिकणात. 8 दिवसाची सुट्टी पुढच्या सोमवारपर्यंत. आज सोमवार ते पुढचा सोमवार अशी सुट्टी. एक काम करू शकतो आपण, 8 दिवस म्हणजे बुधवारी जाऊ, गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारपर्यंत तिकडे राहू 4 दिवस मस्त, आणि 5व्या दिवशी येऊ रिटर्न. खरंच का? हा, मग मला विश्वासच नाही होत तुमच्या गोष्टीवर. विश्वास होत नाही? आता एवढं पळून येताना विश्वास होता तुझ्यावर, माझ्यावर नाही, मला विश्वास आहे तुमच्यावर. मग आता काय झालं? कुठं फिरायला? अरे लगेच नाही जायचं, मग 2 दिवसांनी जायचे. जेवाय बिवाय कर आता, इकडची लगेच आली. चला फिरायला जायचं म्हणलं की लगेच लाडात आली. तोक जेवण बनवायचं मग आज मी लाडाला आले. चला ना, नाही तुम्ही बनवा. चला कुठं जेवण बनवा म्हणा. जेवण मी बनवू? प्रेम करते ना माझ्यावर, मग मी सांगितलेलं करायचं की. येडे का तू? जेवण मी बनवत असतोय. बरं एक काम कर, मस्त तुला वाटेल ती ऑर्डर कर. जा आत लागी की, आता आत फोन आहे की. जा ऑर्डर कर. फिरायला जायचं म्हणलं की लगेच कशी लाडीगुडी लावायला लागली. बायकांचं असं नसतं. बाबा कुठे तुम्ही? अरे वा, कशी बाय? मी बरी, तुम्ही कसे बाबा? मग तुम्ही खुश असले की आम्ही खुश. नाही, मी लय खुश आहे. फिरायला चालले होते, म्हणलं चालते तुम्हाला भेटून जावं. कशी तुमची तब्येत? मस्त. जेवण केलं? हा, जेवण केलं. म्हणलं तर रानात जाऊ. हा वय. काय चालू मग आणखी? काय आता रानातलं करायचं आणि यायचं, हाताने करायचं, खायचं. चालते. मला जायचंय फिरायला, म्हणलं बाबाला भेटून जावं, विचारावं काय चालू काय मस्त वाटतं कधी कधी जेवायला करायची तर राहावं आपण. मग का नाही येत बाबा तुम्ही? नाही वाटत ना, मग लोक नाव ठेवतील. नाव ठेवायचं काय? मी आहे ना, मी तुमची मुलगी आहे ना. लोकांचं नाही. अरे काय होतं, मुलीची जायचं आणि राहायचं म्हणलं ना, यायला म्हाताऱ्याला कसं काय वाटत नाही. लिकीच्या दारात जाऊन राहते. मग नाही जायचं, जाऊ द्या, लोकांचा विचार नाही करायचा. मी फिरून आले ना, मग तुम्ही घरी या आमच्या. चालते, जाऊ मग मी. काळजी घ्या. मस्त असं हसून खेळून असलं की कसं बरं वाटतं. मी खरंच चांगले. मस्त जीव लावायचा. जाऊ ना. हो, चल. बाय. हो, काळजी घ्या. हो बाय. हो, कसल्या खरं आता प्रेमी आता साऱ्या जग दुनियात तेच चाललंय. पोरीनी पसंत करायचं आणि बापाने होकार द्यायचं. बरं, लय लेकरांची नाराजगी स्वीकारायचं, नाही म्हणायचं, आडवं पडायचं, मग परत डोक्याला करा. झालंय चांगलं, सुखाने राहतात. काय पाहिजे अजून? मस्त. चला जावा राहणार, आता काम पडले. काय करू बाबी, मला तर लय टेन्शन आलं. नवरा दारू प्यायला लागला. असं कोण असतं का जॉब सुटली म्हणून कोणी दारू पितं का काय? मला तर खरंच नशीबच खराब. बाप नको नको म्हणत होता, तरी त्याच्यासोबत लग्न केला. मला तरी काय माहित होतं की याचा जॉब ते सुटल्यावर असं दारू पिंग म्हणून. आले काय करते? काय नाही हो, बसलेली आहे. बसली? कशाला बसली? काय केलं मी? काय आलं सुरू झाले तुम्ही? अगं तू फुटक्या नशिबाची, तुझ्यामुळे माझी. मी फुटक्या नशिबाची? मी तुमच्यासोबत लग्न केलं म्हणून असं दारू ते पिऊ लागले तुम्ही? मला नव्हतं माहिती माझ्या नशिबात असं आहे म्हणून. नशिबात असं आहे म्हणजे तुम्हाला मला सांगते का माझ्या नशिबात कसं आहे? हा,
तुझ्यामुळं सगळं झालंय, तुझ्यामुळं. माझ्यामुळे काय झालं? मी म्हणले की तुम्हाला टुकार पोरांच्या नादात लागा म्हणून आणि 10 रुपया म्हणून मी म्हणले होय तुम्हाला. तू म्हणली वय? अगं तू तर म्हणली ना, म्हणून तर झालं नाही सगळं. हा काय म्हणले मी? अहो किती चांगले राहत होते हो तुम्ही पहिले. कोणी जॉब सुटलं म्हणून 10 रुपये असतं का हो? मला माहित नाही. तुझ्या बापाकडून ना 1,00,000 रुपये आण. काय कसं म्हणता हो तुम्ही? काही वाटत नाही का तुम्हाला? अहो, मी पळून आले. मी त्यांना अंधारात ठेवून तुमच्या सोबत पळून आले. लग्न केलं तुमच्या सोबत. ह्या दिवसासाठी केलं का? तुला मी एकाच भाषेत सांगतो, नका ना मला असं तुझ्या करू. बापाकडून पहिल्यासारखं राहा ना. जाऊ दे ना, कमवू ना आपण पैसे हो. 1,00,000 रुपये लागतात मला. एक ठिकाणी मी पैन लावली 1,00,000ची. ती पैन जिकायची आणि त्यासाठी मला 1,00,000 रुपये लागतात. जर तू 1,00,000 रुपये त्या बापाकडून आणलं ना, तुझं थोपट परत माझ्या दारात येऊन घेऊन यायचं ना, नाही तर इथं ही करून टाकी दारात ना. मी नाही. अहो, तुम्ही काय मला तुमच्या दारातून हाकलते? मीच तुमच्या दारातून निघून जाते. मलाच नाही राहायचं तुझ्यासारख्या माणसाला. तुझ्यासाठी मी माझा मायबाप सोडले तरी तू असं करतो का? जा, मलाच नाही राहायचं तुझ्या घरी. मीच चालले तुला सोडून. जा. मला सांगितली या. अगं तुझ्यासारखी आज मी 56 गोळा करीन. तू गेली तर दुसरी. या फाकड्या अजून तर जावं लागेल. बाबा काय झालं बा? तुझा मालक नाही बरोबर दिसत. बाबा त्यांनी मला हाकललं घराच्या. त्यांचा जॉब सुटला आणि पोरांच्या नांदाला लागून 10 रुपयाला लागले. सगळे पैसे संपवले बाबा. मला म्हणते तुझ्या बापाकडून 1,00,000 रुपये आण. आता कुठून 1,00,000 रुपये देऊ? हिथं अरे मला जागायचं पडलंय. तुला त्याच्यासाठी म्हणलो नाही होतं. बाबा नको. ते मला लय मारतो, लय परेशान करतो. मला नाही जायचं आता त्याच्यापाशी. सॉरी, चुकलं माझं बाबा. एक तर त्या प्रेम विवाहाला माझी ना परवानगीच नव्हती. तू ऐका ना, नाही चांगलं पोरगे लय जीव लावतोय, मग होकार दिला, लग्न लावून दिलं ना. आता म्हणलं चुकात चाललं तर हे काय अवदसा. तर मग आता नोकरी प्यायला खायला लागलं, टायमाला जात नसेल कामाला, त्याच्यामुळे नोकरी गेली म्हणायचं. दुसरं काय नाही, खरंच नव्हतं जात. चुकलो बाबा. मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं. मला नव्हतं वाटलं तो असं करून. पण लग्न म्हणजे का परत परत करायचं असतं का बाळ? आता नाही बाबा, लग्न नाही. मी त्याच्याच नावाखाली राहीन. मी अशीच राहीन बाबा आयुष्यभर. असंच राहून मी किती दिवस जगणार आहे? मी का तुझ्या आयुष्याला पुरवणार आहे का बाळ? आता मी आज आहे उद्या नाही. तुला कुठं जायचं? अजून किती वय आहे तुझं? आणि ह्या वयात एकटी कशी? समाज असला नालायक. काय करू मग मी? थांबत आहे ना, मी जाऊन आहे ना समजून सांगायचा प्रयत्न करतो. जेवली का बाळ? नाही बाबा, नाही जेव. नाही खाल्लं. जेव थोडीशी, नको टेन्शन घेऊ लागेल रांकीला. काय अवस्था आहे माणसाची. काय त्या लग्नाच्या टायमाला थाट सुटापुटातला माणूस. पाहू ना झोपू दे ना मला. कळत नाही का तुला? झोपलोय मी. हो पाहू ना, उठा ना जरा. झोपू दे. सासरा आहे मी तुमचा, ऐका. सासरा पैसे आणलं काय? अहो, काय अवस्था करून ठेवली हो तुमची. अवस्था तुझ्या पोरीने गेली थेरड्या. तुझी पोरगी कुठे? अहो त्या लेकराची काय चुकी आहे? तिने सांगितलं तुम्हाला दारू पिऊन रोज उठसूट असं करायला? तिने सांगितलं काय म्हणजे? एवढं सोन्यासारखं चाललेला प्रपंच तुमचा, ती लेकरू तुमच्यावर प्रेम करते, तुम्ही तिच्यावर करतो, हे आहो तसा. मला माहित नाही. मला पैसे लागतात. पैसे घेऊन आलाय का तू? अहो मी पोट भरतोय म्हणजे रोज कामाला जातोय कुठतरी, मग पोट भरतोय. कुठून आणायचं तुम्हाला? कुठून एवढे पैसे द्यायचे? 1,00,000 रुपये कुठून आणायचं? शालन राहायचं कुठतरी, पैसे द्यायचं मला. जावाय इकुलता एक. काय म्हणत काय बोलत ऐका नका. तुमच्या पाया पडतो, सुधरा राव. परत नोकरी लागेल, तुम्ही दारू सोडा, मी जातो त्या साहेबाच्या पाया पडतो. तिथं काय लागत असले 10 तिथं भरू आपण. मी नोकरी केलं काय तुला प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला येऊन पुसतो का? तुम्हाला येऊन सांग मला. मी खातो माझ्या हिमतीवर. मी कमी होतो. माझी पेतो तुझ्या पैशाची पेतो का? नाही पेत. 1,00,000 रुपये द्यायचं मला.
तर तुझी पोरगी माझ्या दारात आणायची, नाही तर तिचं काळ तोंड तिकडं माझ्या दारात आणायचं नाही, काळ तोंडीला परत त्या. हो नका हो असं करू, सोन्यासारखा संसार मोडल राहू तुमचा, कशाला तुम्ही अडवणी करताय असं? ए त्या संसाराला लाव काडी माझ्या, मला तिच्या बरं संसारच करायचा नाही. ती काळ तोंडी लय काळ तोंडी, माझ्या दारात नको आणू परत. ऐका तुमच्या परत पाया पडतो, नका अडवणी करू तिला. काय बिया काय नको पुढं म्हाताऱ्या, चल चालता हो इथनं, माझ्या दारात येऊ नको परत. चल चल लागे चालतो हो इथून, अहो, ऐका नका चल. थेरडवाल्या मला वाटलं पैसे घेऊन आले काय, आलंय वर्तन करून इथं म्हणून कशाला. बोलाव या माणसाला तर अशा अवस्थेत काय पाया पडलेलं कळाना, चांगलं कळाना, वाईट कळाना. परमेश्वरा ए थेरड्या, जातो, काय करणार. किती वेळ लागला बाबू? आले का तात्या तुम्ही? हा आलोय. त्यांना सांगितलंय का नीट नीटकं? हो सगळं सांगितलं सगळं तात्या मी. सांगितलेलं आहे ना? पण तात्या एक त्यांची गरीब नाजूक परिस्थिती आहे, बर. तर आपल्याला पैसे पाण्यात त्यांच्या समोर काहीच काढणार का. पोरगी वगैरे भारी आहे बरं का. हा हा मुलगी चांगली आहे ना? मुलगी भारी आहे, तुम्ही बघितलं बरं, काय हरकत नाही, चला मग. हा जाऊ घे आपण, गाडी घे आणि चला बघून ये. हा तिथे गेलो तसं बोलूच आपण. हो. बसा. लय मोठ्या आशेने गेलो तू, म्हणलं माणूस आपलं तरी ऐकेल जरा, काय उपयोग नाही जरा. कवर आता ते माणूस सुधारायच्या पलीकडे गेलाय, लेकराचं टेन्शन येतं. पाहिलं एक ठिकाणचं स्थळ, पण त्या लेकराला सांगावं लागेल, कल्पना द्यावं लागेल. पूजा, हे बाय ओ बाबा, ये इकडे. कुठून आले बाबा तुम्ही? काय सांगायची तुला, नाही असे बसले येऊन. त्या माणसाला समजून सांगायचा प्रयत्न केला, पण काय कोणत्या माणसाला? तुझ्या नवऱ्याला तिकडे गेलते होय तुम्ही? उलट सालट काय कशाला गेलते बाबा? तुम्ही बी ऐकत नाही, काय म्हणले ते? काय यार, तुर म्हाताऱ्या अमुक तमुक पैसे आणले का, ते पोरगी तिकडं काय कर म्हणला तिकडं. मला वाटलंच होतं बाबा ते असं बोलून. तुम्ही उग गेले तो ना, लय खालच्या पायरी लय. माझं तर ना पहिले लय मनातून उतरलं होतं, पण आता तुम्हाला असं केलं ना तर आणखी मनातून उतरलं बाबा. ऐक ना मला काय म्हणायचे, माझ्या जोडीदाराचं पोरगे, तुझं लग्न मी हाय तोपर्यंत माझ्या डोळ्यासमोर झालं ना, मी निश्चिंत होईन बघ. त्याला माणसाच्या भरोश्यावर आता तुला नाही. नका बाबा, मला नाही करायचं लग्न बिग्न. अहो आणि डबल तो असंच निघला पेताड खाताड, तर कसं? सारी माणसं थोडी सारखी असतात बा. आल्यावर आपण त्यांच्याशी बोलू, त्यांना समजून सांगू, बाबा एकदा आम्ही हरपळलो तर अडचणीला सामना दिलाय केलाय, याडी नको करू बा. फक्त मला तर आहे ना असं वाटतं कधी कधी काय होईल माझं, आणि मग काय रे कोण आहे तुझ्याकडे लक्ष ठेवायला, सांग बरं. बरोबर आहे तुमचं, पण पहा आता तुम्हाला कसं करायचं बाबा. पाहुणे येणार आहे बघ. एकदा तुमच्या विरुद्ध जाऊन मी फसले, आता डबल तरी कशाला तुमच्या विरुद्ध जाऊ. जसं तुम्हाला वाटतं तसं करा. चालतंय, पाहुणे येतील, बघू बोलू त्यांच्याशी. नीट चौकशी करा, पण बाबा लई फसले नाही, लय वाईट वाटतं मला. सगळं विचारू एकदा. जेवली बा तू? येणार करू की सोबत आपण? चला. बस. सापडलं घरी ना? हा सापडलं. हाय असं हाय, लोकांची इथं कामधंदा करतो, जगवतो. पूजा पाण्यान बरं पाहुण्याला. बरं बाबा. माझं लेकरू. तू नोकरीला आहेत ना? हा नोकरीला आहे मी. पुण्याला असता ना कंपनीत? हो पुण्याला आहे मी आता. 30,000 पेमेंट आहे मला आता. ते आता सुरू झालं म्हणजे हळूहळू 30 ते 40 होईल, 50 होईल. फक्त टिकून राहावं लागतं, नीटनाटक करावं लागतं. ते गावाकडे तुम्हाला थोडीफार शेतीवाडी बी? हा आहे ना.
आणि काय लागतो आता बाबांना पण घेऊन जाणार आहे, आता लग्न झालं मग ते पण आम्ही तिकडच आहे. आई वडिलांना जपलं पाहिजे. हा ना. मस्त लेकरू आहे. हम्म. पण एक तुम्हाला मी कल्पना नाही दिली बरं का. कसली? माझ्या लेकराचं लग्न झालं पण तो माणूस लय दारू प्यायला लागला, लय त्रास द्यायला लागला, म्हणून मग मला परत काहीतरी निर्णय घ्यावा लागला. तेवढं तुम्हाला आहे ना अगोदर सांगितलेलं बरं, नंतर समजलं परत अडचणी उभ्या राहतात. नाही मला मान्य आहे बाबा तुम्हाला तात्या. मान्य आहे आता काय करता, हा पोरगी पण चांगली दिसते. तसं काय नाही. हो, आणि स्वभाव एवढा कष्टळू लेकराचा, तर माझ्याबरोबर शाळा शिकवून खुरपायला टुरपायला जायची, मदत करायची. नाही तुम्हाला काय तिला नाव गाव शिक्षण विचारायचं असलं तर विचारा. शिक्षण काय झालंय तुमचं? 12वी झाले. 12वी. पुढं काय करणार आहे तुम्ही? जे तुम्ही म्हणता. अहो, लेकरांना काय बी ब्युटी पार्लर आहे, कुठं शिवण क्लास आहे, ती जातो ते शिकायला. हा आता सध्या ब्लाऊज वगैरे शिवायची आमच्या इथं वस्तीवर शेण आलो करते. नाही पुढे जाऊन तिला दुकान पण टाकून दिलं नाही की तसं काय मग. हो, नाही तर तुम्ही शिकवलं तर परत तुमच्या बरोबर कुठतरी जॉब लागेल. तरी जमेल नाही काय, तिची जी इच्छा असेल ती पूर्ण करू, काय नाही विषय. तर तुला काय विचारायचं बाळा? नका बाबा, तुम्हीच विचारा. काय नोकरीला येत आहे, शेतीवाडी आहे. फक्त नंतर नका त्रास देऊ मला. नाही मला कसलं व्यसन नाहीये, तेवढीच एक चूक. व्यसन नाहीये कसलं, आई बापांसोबत आपलं व्यवस्थित राहतो. पहिल्या एका मुलाने लग्नात का सोडून दिलं? ते लय प्यायचो, मग त्या तडपानात ती नोकरी गेली, नोकरी घ्यायला लागले, अजून त्रास द्यायला लागलं, मला पैशाची मागणी करायला लागलं. त्याच्यामुळे आणि आमची परिस्थिती लय गरीब आहे, तुम्हाला आता हातावरलं सांगू. पोट आहे आमचं. तसं काय अडचण नाही, आणि ते- वाटलंच तर आम्ही करून घेऊ बा लग्न. हा, मग ते लय नाही आम्ही सगळं खर्च करतो, तुम्ही फक्त नारळ आणि मुलगी आम्हाला द्या. बस काय तुम्ही म्हणले ना, एखाद्या मंदिरात हार घालायचे किंवा रजिस्टर करायचं असेल कोर्ट मॅरेज, तुमच्या सोयीनं करून घ्या. हा. एखादं चांगलं स्थळ हे बघा, मुहूर्त काढा, तुम्ही म्हणताल त्या दिवशी आम्ही हजर होतो. हा नाही ते करू ना, एकदा सुपारी फोडायचा आता बघून जाऊ, सुपारी फोडायचा कार्यक्रम करून टाकू. नाश्त्याचं प्रति यांना काय करते की थोडेफार पोहे पे. हा करते ना. त्या पाहुण्यांची काय अडचण परत मध्ये? काय अडचण आहे आता, हा ते ते माणूस येणार आहे नाही ना ना, काय. ते माणूस आहे ना, पूर्ण 24 तास नसेल. नाही तर आम्ही जायचं बघून आणि की परत आम्हाला सीन नाही, त्या करायचं. माणसाचा विषय संपवला. त्यांनी सांगितलं परत आमच्या ती जोखमदारी तुमची. हा? हो, नाही त्यात आता झाल्या त्या गोष्टीला मीच उभं राहणार. या. हॅलो. अरे हा नाही निघली, परत ऑर्डर निघली. नाही आता एक 4-5 दिवसात होईल जॉईन. काय आता ते झाल्या चुका, त्यामुळे पहिले टाकलं होतं काढून, आता परत नव्याने केली सुरुवात. नाही बाबा आता व्यवस्थितच वागतो ना. नाही आता ती मनात तर खंत राहणारच आहे तेवढी. हां नाही तुझं व्यवस्थित आहे ना? बरं चालतंय. हा लावत तुला फोन, एक मित्र आलाय. हा लईच काय निवांत, म्हणतो शंभू? लईच निवांत दिसतोय. हा बसलोय जरा म्हणलं काय विषय, काय म्हणतोय मित्र? मित्र काही नाही, ते ऑर्डर निघली ना परत. निघले का परत? मग ते त्याचा अरे फोन वा. सांगत आलता. हा ऐक की, हा त्या आमल्याला बघितलं का रे तू? आमल्याला हा आईला नाही राव. नाही. अरे विषय असा होता, माझं ठरले लग्न, तारीख बिरीख झाली कॉंग्रॅच्युलेशन fix. भाऊ. धन्यवाद. तारीख ही फिक्स केली आहे. हा हॉल पण बुक केलाय. हा का? पण आता नवरीच्या घरी जायचं होतं आपल्याला, तारीख ही सांगायला. आता ती गेली, आपल्याला? काय बन गेलंय तिकडं. आपल्याला हा नको लागा, मला नको काही मोकारच. ती माझी ही चांगली नाही, तब्येत चांगली नाही, मोकारच. अरे काय झालं तुझ्या तब्येतीला? येऊ तेवढंच फिरून तेवढंच फ्रेश वाटेल तुला. अरे फ्रेशचा विषय नाही, पण आता काय माझी हालत लय वेगळी आहे दादा. जाऊ दे चल, येऊ तेवढंच हालत तुझी चांगली होईल. बरं माझं जाऊ दे, तुझ्या लग्नाचं काय? अरे आता माझ्या लग्नाचा लय मोठा विषय. ते म्हणतात ना, नशीबच फुटका असल्या माणूस अवघड बरं असतं. जाऊ दे, गाडीवर बसल्यावर सांग. चला आता येऊ जाऊन. लय नको विचार करू, चल. चल येत तुझ्यासाठी. चल घातली का चप्पल? चल आता काय काय बाबा येणार होते शेतामध्ये. सगळी काय नाही अशी आले, हालत काय आहे बघ माहिती. माझी. उभं त्यामुळे राहिली लय काय ना, कुटाण मला झालंय. रस्त्यात बसलं होतं. आहे ना, ही तर दिसते ती. हा का? आपल्याला आता घरी जायची सुद्धा गरज नाही. चल गाडीला विचार.
अच्छा चल पुढं. बाबा बी ना लवकर यायचं का काय, एकटीच नाही राहणार. अरे तुम्ही हा तू इथं कशाला आले तुम्ही तर, कशाला आणले? ओळखतो का एकमेकांना? अरे शंभू, मी तुला येताना सांगितलं ना, ती हीच माझी बायको, हिलाच मी हाणमार करून. मीच त्यांची बायको, मलाच हानमान करत होते ते. हा का? कशाला आले तुम्ही? मी माझा नवीन संसार सुरू करते, आता कशाला आले? म्हणजे तुम्हाला मला त्रासच द्यायचा आहे का? कशाला आले तुम्ही? म्हणजे तुला पण मला सोडून लग्न करायचंय? करायचंय मला. काय करू मी? पर्याय नाही माझ्याकडं. मला एकच बाप आहे, तो कवर मला सांभाळणार आहे. अरे तुझ्या माणसाकडून चुकी होती, पण त्या बाबा चुकीचं प्रायश्चित्त ते. मामा या ना. हा काय प्रकार? शेळला कशी घेऊन आली तुम्ही? अहो मित्र आहे माझा तो. कुत्रे? हा हो, ह्याच तर माणसाने माझ्या लेकराच्या हाल केले. नाही हो मामा, माझ्याकडून चुकी झाली. शंभू, माझ्याकडून लय मोठी चुकी झाली ती यार. नका सांगू, तुम्ही लय त्रास दिला तुम्ही. कसली भारी पोरगी रे, सोन्यासारखी पोरगी. तू 10 रुपये घालवली. किती 10 रुपया हा माणूस. आज तरी बरं नशीब शुद्धीवर आहे. मामा, माझी नोकरी गेली आणि त्यांनी मी लय टेन्शन मध्ये आलतो, त्यामुळे मी दारू पिलो. पण आता सगळं व्यवस्थित झालं. माझी परत ऑर्डर निघली, मला परत नोकरीवर घेतलंय. काय दारू आणि माझ्या पुढं प्रसंग आणून दारू काही पित नाही मी. वाजू नको परत. हा करा सुरू. थांबा एक मिनिट. मामा, मला परत नोकरीवर घेतलंय आणि मी दारू पण सोडली आता. मला माफ करा पूजा, नका मी सांगू. तुझा लय मोठा गुन्हेगार आहे. मला माफ कर बाळा. नका सांगू तुम्ही. ह्याच माणसानं फसवल्यामुळं माझ्या लेकराचं मी दुसरं लग्न करून द्यायचं. का रे अनिकेत, कसली भारी पोरगी रे. वाटोळ केलं त्या पोरीचं नाही तू. शंभू, वाटवण नाही ना, माझं प्रेम आहे तिच्या. हे असलं काय प्रेम प्रेम तुझं? आहे? बाळा, तू विसरली माझं प्रेम. प्रेम खरंच काय केलं होतं? पैसा लागत होता तुम्हाला. तुमच्यावर थोडीशी तुमची परिस्थिती वाईट झाली काय नाही, लगे तुम्ही पैसे मागायला सुरू झाले. आम्ही गरीब, लहानपणापासून आमच्या जवळ पैसे नाही. आम्ही कधी असं कधी म्हणलो का? ते मला कधी म्हणले की तुझ्या नावाला म्हण बरं बाई की मला थोडेसे पैसे दे. तुम्ही कसे माझ्या बापाला पैसे मागितले? 1 लाख रुपये मागितले तुम्ही. अगं, झाली माझ्याकडून चुकी. भाषा वापरली. दारात यायचं नाही. तिकडे मामा. तुझं वाटोळ कर. पुरीला विहिरीत ढकल. काय मामा, नाही मामा, हात जोडून माफी मागतो. मी जे काय बोललो असेल ना, ते दारूच्या नशेत बोललो असेल. आणि मला माहिती आहे, दारूनीच माझ्या संसाराचं लय वाटोळं झालं या. इथून पुढं खरंच मला अद्दल घडली. मामास्तवर दारूला हात लावणार नाही मी. कट. हा, आता इथून पुढे तुझा विषय. अरे पण अनिकेत, ह्या तुझ्या बावळटपणामुळे नशीब तुम्हाला भेटला. मी तुला घेऊन आलो. जर माझं लग्न झाल्यावर ह्या गोष्टी ही तुझी बायको हे समजलं असतं तर माझा प्रपंचचं काय? मामा, तुम्हाला विनंती करतो, अनर्थ, मोठा अनर्थ होणारा टाळलाय. अजूनही वेळ नाही गेली आणि याची खात्री मी देतो. याला नोकरी लागली, हा परत दारू नाही पिणार. माझा लय दिवसाचा दोस्त नाही, हा नवीन दोस्ती झाली, नाही पिणार. आणि तुम्ही ताई ऐका एवढं वेळेस स्वीकारावं, द्या त्याला एक संधी. ठीक आहे, पाहू ना आता तुम्ही म्हणतात. मस्त व्यवस्थित ऍक्शन. अनिकेत, तुला काय वाटतंय का रे? आता केवढा मोठा अनाथ. जर तुझ्या माझ्यासोबत लग्न झालं असतं तर काय केलं असतं? आणि मला समजलं असतं तुझी बायको आहे, मी काय केलं असतं सांग? कसा प्रपंच करता आला असता हा? नाही शंभू, बरं झालं एक परिस तुम्हाला इथे घेऊन आला म्हणून मला कळलं तरी. तरी समजलं हे सगळं. अरे मलाच कसं वाटलं असतं. एवढा मोठा मामा, एवढा मोठा अनर्थ तळला. टळला ना त्याला माणसाला तुम्ही घेऊन आले म्हणून हे सगळ्या गोष्टी उघड झाली. मी जर तुला आज इथं आणलं नसतं तर काय केलं असतं तू? हा? नाही लय शंभू, मोठा. मी नशीब. तुमच्या सगळ्यांचा गुन्हेगार आहे. हात जोडून माफी मागतो. पण काय ताई, नका मागू. ताई, त्याच्यावरची मी माफी मागतो. आता तुला नोकरी बी लागली आणि तो सुधारला, पण आता 10 रुपयात नाही, काय नाही. अहो ते डबल तसंच करताना. डबल जर त्यांची नोकरी ऐक ना केली ते पूजा, डबल मला पूजा, तसंच ऐक करणार ना, आहे. ऐक ना, एकच ऐक मामा, ना. एक बार द्या संधी त्यांना. ऐक ना, आता एवढी वेळेस माफ कर ना. एवढीच ताई, वेळेस. माफ करा एक संधी वेळेस. दिली पाहिजे प्रत्येकाला, एक संधी दिली पाहिजे बस. माणूस चुकतोच. तू पण चूक केली ती. मला विरोधपात करून लग्न केलं तर मी तुला माफ केलं की नाही? आता जाऊ दे, त्या माणसाची इच्छा आहे सुधारायची. बरं जाऊ दे, तुम्ही दोघं म्हणताय ना,
मी एवढं वेळेस त्यांना माफ आता बी हात जोडून विनंती करतो अनिकेत. लागल्यावर मला मागा नाही हो मामा, त्रास नका देऊ. खरंच नाही. तुम्हीच उलट एकटे राहता नाही इथं. तुम्ही आजपासून दुसऱ्याची इथं नका काम करू. आमच्या इथं या. मी तुम्हाला एका पोरासारखा आहे, तुमचा पोरगाच आहे. तुम्ही तुमचा सगळा खर्च जे काय असेल, गोळ्या औषध ते सगळं मी करेल. मी आज आहे, पण उद्या तुम्ही असं दुसऱ्याची इथं काम करू नका. लय मोठी चुकी झाली ती माझ्याकडून. परमेश्वरा लय मोठा अनर्थ टळलाय. वाचवलं रे. खरं लय चांगले तुम्ही. हो, इथनं पुढे असलं दारू बिरू सगळं सोडून द्या. तुला लास्ट भावासारखं सांगतो तुला मी काय. नाही शंभू, दारू माझी हा तवा सुटली. मला खरी किंमत मला सोडून गेल्यावर कळली जी. माझ्या एका मित्राची मुलगी तुमच्यासारखं स्थळ भेटलं ना त्या माणसाला, तो बी बिचारा सुखी होईल. मामा माझं बघू, पण जे होणार ती तर ना. खरं तुमच्यामुळं माझं काय आज भेटत राहिलं. खरं तुमच्यामुळं आज आम्ही डबल एकत्र आलो. परत एक प्रपंच वाचला. माझं लय प्रेम आहे हिच्यावर मामा, खरंच. चला आता घरी ना जेवण वगैरे करा, चहा पाणी करा, चला घरी. चल.